मित्रांनो, आता आपल्याला भैरवनाथ मंदिराकडे जायचं आहे. भैरवनाथ मंदिरामध्ये आज आमच्या घरासमोरचे प्रकाश प्रधान त्यांची कालभैरीला बळी आहे. बळीदाचं बळीप्रथा ते आहे त्यांची. तर आज तिकडे बोकड पडणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही जायचं आहे भैरवनाथ मंदिराकडे, कालभैरीच्या मंदिराकडे. तिथे आपल्याला जायचं आहे आणि प्रथेनुसार बळी दिली जाईल आणि तिथे मटणाची कंदुरीचं जेवण आहे आज भैरवनाथ मंदिराकडे. तर आपण जाऊया जरा भैरवनाथ मंदिराकडे आणि जेवणाचा प्रसादाचा आस्वाद घेऊया आणि तुम्हाला तिथली सगळी ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवतो आणि मंदिरसुद्धा दाखवतो. चला तर मग जाऊया कालभैरीला. यात्रा शब्बास. भैरवनाथ महाराज की जय हो. मित्रांनो, इथं आज भैरवनाथ मंदिराची बकऱ्याची कंदुरी आहे. ते बकऱ्याचं जेवण आहे. बकऱ्या कापलेलं आहे. हे बघा, हे मटण आहे. इकडे चरबी कापली आहे आणि तिकडे वजरी चालू आहे काम करायला. इकडे रानपी संदीप प्रधान इथं जेवण करायला चालू आहे. हा बघा संदीप प्रधान. जेवण संपल्यावर संदीप प्रधान इथं. संदीप इकडे बघ, इकडे बघ. हा बघा संदीप, हा रानपी आहे आजच्या जेवणाचा. विठ्ठलदा, झाली ना सगळी तयारी? विठ्ठल प्रधान आहे ते. इकडे कंदुरीचे मालक आहेत आजच्या जेवणाचे, मानकरी. आणि मामा इथं बसलाय खाली निवांत. ही सगळी तयारी, तयारी चालू आहे. इकडे बकरे सगळे चिरायसाठी लोक बसलेत. बाकी सगळी तयारी. जुबा शिंदे यांनी बकरे पूर्ण सोलून दिले. काय जुबा, तो एक मिस झाला रे. पूर्ण बकरे झाले ना सोलून? आणि आज किती बकरे झाले जेवणाला या सांग? हा, 4. या मंडळींनी जेवणाची सगळी तयारी केली आहे मित्रांनो. तर आता मटण सगळं चिरून झालेलं आहे आणि एक मला वाटते 2 तासामध्ये त्या कंदुरीची लवकर येऊन सांगू. ते मटण सगळं चिरून तयार आहे. रानप्यानं आपलं काम घेतलंय चालू करायला. तो जेवणाची तयारी सगळी करत आहे आणि कंदुरीसाठी आता मला वाटतं 1-2 तासामध्ये कंदुरी रेडी होईल. त्याच्यानंतर भैरवनाथाची पूजा होईल. पूजा झाल्यानंतर पंगत बसायला सुरुवात होईल. इथे तयारी भरपूर आहे आणि माणसांची मॅनपॉवर अधिक असल्यामुळे लोक इथे जास्त वेळ लागणार नाही. मला वाटते आता 11:30 वाजले. 1:30-2 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत जेवणाची पूर्ण तयारी सुरू होईल. आणि भैरवनाथ मंदिराची पूजा होईल. हे प्रकाश प्रधान आहेत. यांच्याकडून आज कंदुरी आहे भैरवनाथ मंदिरासाठी. हे विठ्ठल प्रधान आहेत. हे सगळे लोक या तयारीसाठी तयारी चालू आहे. आणि तेल टाकलं. फोडणीसाठी तेल आहे. चरबी टाकतायत. ते कंदुरीच्या जेवणाची जबरदस्त तयारी चालू आहे. दत्ता शिंदे संदीपला मदत करत आहेत आणि शिवाजी प्रधान हे दोघंजण त्यांच्या मदतीला येत आहेत आणि ही सहायता करण्यात येत आहे त्यांना. आणि आता घरातील सगळे महिला आणि गावातील कंदुरीच्या जेवणासाठी, मटण कंदुरीच्या जेवणासाठी लोक पण येतील. ते भात गाठला आहे मोठ्या पातेल्यात. भात हे काय आहे, सिलेंडर आहे ना. काय दाखव की दादा ते दाखव. हे बघा, इकडे बोकडाचं मुंडी ठेवली आहे. हे पूजेला लागणार तिथे. आणि हे काय, हे रक्त धरलेलं आहे. याची रक्ती होणार. ज्योतिबा प्रधान, प्रकाश प्रधान आणि दादा हे लोकांनी यांची आज कंदुरीची मानकरी आहेत आजच्या जेवणाचे. तर हे सगळे इथं नंतरच्या कंदुरीनंतरच्या तयारीची पण जोरदार डिस्कशन चालू आहे. इथे जुबा शिंदे सांगायला स्वतःची व्यवस्था करून घेऊन येणे है ना जुबा. स्वतःची तयारी स्वतः करून घेऊन येणे. मालक करणार आहेत. त्यांनी काहीतरी व्यवस्था केलेली आहे मालकांनी. नाही, मालक करणार आहे त्याच्याबद्दल काय विशेष नाही. पण ही तयारी झालेली आहे ॲक्च्युली मित्रांनो. काय बोलास?
कंदुरीच्या जेवणाची तयारी म्हणजे मित्रांनो असा विषय आहे की भैरवनाथ मंदिराच्या आजूबाजूला पूर्वी सगळे देव ना जंगलामध्ये जायचे. त्यावेळी भैरवनाथ मंदिराचं स्थापना केली इथे गावाबाहेर. आणि इथे ही जी बळीप्रथा आहे ही देवाला प्रसाद जात नाही. ॲक्च्युअलमध्ये ही मंदिराच्या आजूबाजूला असणारे देव दानव किंवा भूतपिशाच यांच्या शांतीसाठी ही बळीप्रथा इथं आरंभ केलेली आहे. आणि देवाला 36 भोगच जातात. देवाला हे गोड जेवणच असतं. 36 भोगच भैरवनाथाला जातात. पण ही देवाच्या मंदिराच्या आजूबाजूला जे भूतपिशाच आणि दानव ही जी प्रथा आहे ती दानवांच्या समाधानासाठी किंवा त्यांनी काही उद्रेक करू नये अशा कारणानं हे मंदिराच्या आजूबाजूला असलेले भूतपिशाच यांच्यासाठी ही बळीप्रथा आहे. देवाला 36 भोगच नैवेद्य जातो आणि त्याची तयारी ऑलरेडी झालेली आहे. मंदिराच्या बाहेर ह्याची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर कालभैरवची प्रार्थना केली जाते. प्रार्थनेचा पण पुढे मी तुम्हाला दाखवेन प्रार्थना कशी करतात. ती एक त्यांची रूढी परंपरेनुसार ते प्रार्थना करतात. ते प्रार्थनेनंतर मी तुम्हाला दाखवून देतो की कशा पद्धतीनं इथे पूजा वगैरे होते. त्याच्यानंतर देवाला नैवेद्य चढल्यानंतर आम्ही मग इथे लोकांना पंक्तीने प्रसाद वाटतो. तर पुढे आपण आता बघूया. राईसची यांनी तयारी केलेली आहे. संदीप जरा भांडं दाखव रे. अशा प्रकारे यांनी राईसची केली आहे. किती माणसं जेवतील संदीप याच्यामध्ये? 100 माणसाची जेवणाची तयारी इथं झालेली आहे. आणि आता मटण टाकणार ना संदीप? आता मटण टाकणार ना? मटण फोडणी देणार. आता मटणाची पण तयारी चालू आहे. हे बघा वसंत पाटील इथं आलेले आहेत. यांनी बकऱ्याची पूर्ण निवडणी केली आहे. इथं सुभानतात्या पण आलेले आहेत आणि गावातील सर्व मान्यवर इथं आलेले आहेत. सगळेजण आज कंदुरीच्या भोजनाचा आनंद घ्यायसाठी सर्व माणसं जय्यत तयारीने आलेले आहेत. तर पंगत बसल्यानंतर पण तुम्हाला दाखवतो. हां काय म्हटलास? सुभाना प्रधान. हां खंब पाठवून दे म्हणून सांग. कंदुरीच्या मटणाच्या अगोदरची तयारी सर्वजणांच्या मनाला लालसा लावून जायला लागली आणि मालकांनी त्याची व्यवस्था पूर्णपणे पार केलेली आहे. तरी पण लोक इथं चर्चेचा विषय म्हणून कंदुरीच्या मटणाच्या अगोदरची चर्चा तर सुरू आहे. सध्या आता जेवणाची इथं जय्यत तयारी चालू आहे. त्याची पण व्यवस्था होणार आहे, काही चिंता नाही आहे. ऑलरेडी सर्व केलं आहे. पाठीमागून येते आहे. कोल्ड्रिंक्स वगैरे सर्वांनी मागवलं आहे. तर अशी इथं जय्यत तयारी चालू आहे. तर आपण आता बघूया मटण कसं टाकलं त्यांनी. हे बघा त्यांनी टाकलेलं आहे इथे. मटणाची जबरदस्त तयारी आहे. आमच्या गावचे रामपी सलग मला वाटते 5 ते 6 वर्ष झाल्या संदीप प्रधान जेवणाची सगळी गावातील मोठ्या कार्यक्रमांचे जेवण संदीप प्रधान करत आहे. आणि हे बघा त्यांनी टाकलं आहे. त्याला मदतीला शिवाजी प्रधान पण असतात काय. हे अशा प्रकारे त्यांनी तंदुरीची जेवण आता सुरुवात आहे. कार्य झालं ना ही माणसं थोडं तिकडे वजडी चिरत आहेत. हे बघा गणेश प्रधान आजच आला आहे मुंबईहून आणि वजडी चिरायला सुरुवात केली आहे त्यांनी. मित्रांनो इथं कालभैरवच्या बाजूच्या जागेमध्ये जमिनीतून शंकराची पिंडी बाहेर आली आहे. ही शंकराची महादेवाची पिंडी आहे. ही बघा इथे नंदी आहे.
पिंडीसमोरच नंदी पण आला आहे आणि समोर महागणपती आलेत. हे बघा, ही काळी शिला आहे. काळ्या शिलेमध्ये तयार अशी गणपतीची मूर्ती जमिनीतून ही बाहेर आलेली आहे. इथे लोकांनी हिचं पूजन केलं आहे. आणि हा महानंदी महादेवाचा आणि ही शंकराची पिंडी ही इथून जमिनीमधून स्वतः बाहेर आलेली आहे. तर मित्रांनो, तंदुरी मटणाची तयारी सगळी झालेली आहे. जेवण तयार आहे. फक्त आता मंदिरामध्ये पूजा आरंभ होणार आहे. देवाला प्रार्थना करायची आहे. देवाची प्रार्थना झाल्यानंतर जेवणाची पंगत सुरुवात होईल. आणि हा आता तुम्हाला दाखवतो आहे, हा मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आहे. हा बघा असं मंदिराच्या भैरवनाथ मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आहे. इथे बघा, आणि ऊन खूप आहे, एकदम कडक ऊन आहे मित्रांनो. ह्या टायमाला एकदम म्हणजे एकदम कडक ऊन असल्यामुळे ना हा मंदिराचा असा परिसर आहे. आणि आता कंदुरी जेवणाची तयारी झालेली आहे. तर आपण मला वाटतं पुढच्या अर्धा एक तासामध्ये घरातल्या महिला यायचं बाकी आहेत. त्या आल्या की पूजेला सुरुवात होईल. आणि पूजेला सुरुवात झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर कंदुरी जेवणाची सुरुवात होईल. मग त्यावेळी पंगत बसवणार, पंक्तीमध्ये जेवण सुरू. तर तुम्हाला तो पण पुढे दाखवतो की कंदुरी जेवणाची पंगत. आणि मटण तर तुम्ही बघितलात, मटण शिजलेलं तयार आहे कंदुरी जेवणाचं एकदम. तर ह्या कंदुरी जेवणाच्या पंक्तीचा आस्वाद हा वेगळा असतो. तुम्ही कधी कंदुरी जेवणाला चान्स भेटला तर तुम्ही नक्की करा. कंदुरी जेवणाचा आस्वादच वेगळा असतो. तर तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा. आहे मित्रांनो तंदुरी रस्सा. But I just slide right by that energy. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. हळूहळू I never कचरा लागेल. sit and no, man, I still go. Go, 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 go.
go. You got a mind, but even that could change. You could flip the gra- हाय रेझर्वेशन मित्रांनो, कंदुरीची कंदुरी रस्सा आहे. कंदुरी रस्सा इकडे मटण काढलेलं आहे. तो कंदुरी रस्सा जो ह्याच्यामध्ये काय रे, ह्याच्यामध्ये मटण खोल खोल हा आहे कंदुरी मटण. हे बघा, आता पंगत लागलेली आहे. तर मी पंक्तीचा घेऊ. काय रेझोल्युशन आहे का हे? मगाशी बोलशील की नाही हेच करतो. आम्हाला काय ए तुझा माणूस येऊन गेला इटलदा, खाली बसलाय बघ, तुझी वाट बघालाय. तू कुठं आहेस तू? हा आठवण काढल्यान तो बघ. दिलं की व्हिडिओ ಮಾಡ್ತಾನೆ. बघू की वाढ की कसं काय तुला कुठं बसवलं काय?
कसं वाटले कंदुरी मटणाची कंदुरी? फर्स्ट क्लास एक नंबर ना? A1 रस्सा पिऊन सांगा कंदुरी कशी झाली. हा ना, एक नंबर एक नंबर ना. हे बैलाला मूळ सुटते माहिती बंद वेगळा कुठे लात मारतात माहितीये लात कुठं मारतात कुठल्यावर मारूया दोन्हीच्या शिराच्या मध्ये. अशोकाला फोन सुटला का काय सुटलं आकडून फुटायचे बाकी काय नाही. व्यवस्थित घ्या आणि रस्सा जरा हळू पिवा जर ठसका लागेल. अरे बघ तुला हड्डी घेशील की नाही? कंदुरी मटणाची मजा.